2015 साली कुंभमेळ्यासाठी सीसीटीव्हीचं बजेट होतं 9 कोटी रुपये आणि 2027च्या कुंभमेळ्याचं सीसीटीव्ही बजेट झालं 300 ते 400 कोटी रुपये. आता प्रश्न हा आहे की आमचा कुंभमेळ्याला विरोध नाहीये, पण जनतेचा पैसा अशा पद्धतीने का खर्च केला जातोय? बरं, आता हे 400 कोटीचं बजेट जे असणार आहे सीसीटीव्हीचं, आता हे सीसीटीव्ही कायमस्वरूपी राहणार आहेत का? याचा परत कुठे वापर केला जाणार आहे का? याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे ना. कारण 2015 साली जेव्हा 9 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं, तेव्हा बजेटवरती साईन करणारे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आता आमच्याकडे वेळ नाहीये, त्याच्यामुळे मी तात्पुरत्या स्वरूपामध्ये 9 कोटीचं बजेट मंजूर करतोय. मग आज 10 वर्ष झाले. 10 वर्षानंतर सीसीटीव्हीचं बजेट होते 400 कोटी. म्हणजे साधूंना पाहण्यासाठी 400 कोटी फक्त सीसीटीव्हीसाठी आपण मंजूर करतोय. जनतेचा पैसा कुठे असा वाया वाया जातोय? आता पुढील कुंभमेळा आल्यानंतर किती होईल? आता झाले 9 कोटीपासूनचा प्रवास 400 कोटीपर्यंत थांबला 2027 साली. आता पुढील कुंभमेळा आल्यानंतर त्या 400 कोटीचं 1400 कोटी रुपये होऊ शकतात. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. कुंभमेळ्याला बिलकुल विरोध नाही आमचा, कारण ती आमची आस्था आहे, आमचं हिंदुत्वाचं तो एक हेच आहे, कुंभमेळा आहे. बिलकुल विरोध नाही आमचा. पण अशा प्रकारे जर पैसा खर्च केला जात असेल, आज तुम्ही ठाणे, पालघर किंवा मराठवाडा असा, नंदुरबार असू द्या, त्या भागात जावा. पाण्याची सोय नाहीये सध्या तिथे. तिथे पैसा खर्च करा ना. खर्च केलाही असेल तुम्ही, 5,000 कोटी खर्च केला असेल, अजून 500-600 कोटी रुपये खर्च करा. अजून चांगलं पाणी द्या त्या लोकांना. का नाही होत ह्या गोष्टी? कुंभमेळ्यासाठी 300 कोटी रुपयाचं बजेट सीसीटीव्हीचं. 9 कोटीपासूनचा प्रवास सुरू झालेला आज 300 कोटीपर्यंत थांबतोय. फक्त सीसीटीव्ही बजेट. धन्य आहे महाराष्ट्र सरकार.